जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील गोळेश्वर गावातील एका घरासमोर आता मी उभा आहे। कदाचित हे घर कुठल्या एखाद्या बाहेरच्या देशात असलं असतं तर या घराला कदाचित राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला असता। होय, कारण हे घर आहे भारताला पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून देणाऱ्या कैलासवासी पैलवान खाशाबा जाधव यांचं। माझ्या हातामध्ये आता 1952 साली ऑलिम्पिक हेल्सिंकी येथे झालेल्या आणि याच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कैलासवासी खाशाबा जाधव यांना मिळालेलं हे कांस्य पदक आहे। आणि आपल्या सोबत खाशाबांचे चिरंजीव रणजित जाधव साहेब सुद्धा आहेत। खाशाबा जाधवांनी त्यांचं जे कर्तव्य होतं या देशाप्रतीचं ते परिपूर्णतेने पार पाडलेलं आहे। त्यांनी ह्या देशासाठी क्रीडा विश्वात त्यांचं जे कर्तव्य होतं ते करून ह्या देशाला पहिलं पदक प्राप्त करून दिलेलं आहे। आणि ते पदक प्राप्त करून दिल्यानंतर त्यांनी कोणत्याही राज्यकर्त्याकडे किंवा सरकारकडे याचना केलेली नव्हती की तुम्ही माझं अशा पद्धतीने कोडकौतुक करा। त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं होतं। तत्कालीन लोकप्रतिनिधींनी सरकारने त्यांच्या कर्तव्याचं किंवा कार्याचं उचित गौरव करणं क्रमप्राप्त होतं। पण दुर्दैवानं त्यांना जाऊन ह्या 14 ऑगस्टला 33 वर्ष होतील, त्यांच्या हयातीमध्ये त्यांचा उचित गौरव झालेला नाही आहे। मरणोत्तर त्यांचा उचित सन्मान व्हावा म्हणून मी त्यांचा मुलगा, गोळेश्वरचे ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी गेली अनेक वर्ष काही गोष्टींसाठी प्रयत्न करत आहेत। परंतु मला इथं पुन्हा एकदा दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की 2009 साली त्यांच्या ह्या गोळेश्वर गावी तत्कालीन क्रीडा मंत्री दिलीपराव देशमुख यांनी घोषणा केली होती की ह्या देशात जे पहिलं पदक आलं त्या क्रीडा योद्ध्याच्या स्मरणार्थ त्यांच्याच जन्मभूमीमध्ये एक खास बाब म्हणून कुस्ती संकुल उभारलं जाईल। त्या घोषणेला आज 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत। तदनंतर 8 वर्षामध्ये आम्ही अनेक वेळा प्रयत्न केले, पत्रव्यवहार केले, सरकार बदललं गेलं, तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु आज अखेर त्याच्यावर ठोस अशी काही भूमिका झालेली नाहीये। रणजितजी, खरं तर भारतासाठी हे कांस्य पदक एक अमोल देणगी आहे आणि असं असताना देखील एक खूप मोठा दुर्दैवी निर्णय तुम्हाला घ्यावा लागतोय, तो राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी, राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीच्या अभावी। काय सांगाल कोणाच्या विषयी? भारताचं हे पहिलं पदक आहे, त्याचं मोल आपण काय करणार, ते अनमोल आहे। परंतु राज्यकर्त्यांच्या उदासीन धोरणामुळे मी शेवटी हा निर्णय घेतलेला आहे की सरकारला मी आवाहन करतो की त्यांनीच जर काही कारणास्तव फंड अपुरे पडत असतील तर ह्या पदकाचा जाहीर लिलाव करावा आणि त्याची चांगल्यापैकी बोली येईल। कारण आपण बघतो आता प्रो लीग आलेले आहेत, प्रो लीगमध्ये बोली लावली जाते खेळाडूंची। तर ह्या खेळाडूने तर ह्या देशाचं पहिलं पदक मिळवून स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे। या पदकाला निश्चित चांगलं मूल्यांकन लाभेल आणि त्याच्या आधारेच मला वाटतं त्यांची जी घोषणा झालेली आहे ती घोषणा सरकारने पूर्ण करावी। सरकारकडे काय तुम्ही आवाहन कराल? काय नेमकं सरकारकडे तुमच्या मागण्या? माझ्या फार काही मागण्या नाही आहेत। मी सरकारकडून एक प्रांजळपणानं अशी अपेक्षा करतो की ज्या माणसानं ह्या देशाच्या क्रीडा वैभवात सर्वप्रथम मानाचा तुरा खोवला त्या माणसाला जिवंतपणी दुर्दैवानं म्हणा यथोचित सन्मानित करण्यात आलेलं नाही आहे। परंतु 65 वर्षानंतर का होईना त्यांना मरणोत्तर किमान पद्मविभूषणने सन्मानित करण्यात यावं। महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार जो महाराष्ट्र भूषण आहे ते निश्चित त्या तोडीचे होते। त्यांना खास बाब म्हणून मरणोत्तर महाराष्ट्र भूषण देण्यात यावं आणि त्यांच्या नावाने ज्या महाराष्ट्र शासनाने कुस्ती स्पर्धा चालू केल्या 1997 साली त्या अव्याहतपणे चालू राहिल्या 2015 सालापर्यंत। परंतु मला इथं खेदानं नमूद करावं असं वाटतं की 2015 मध्ये त्या स्पर्धा अर्धवट झाल्या आणि मध्ये सोडण्यात आल्या आणि तिथून पुढे या स्पर्धा झालेल्या नाही आहेत। सदरच्या स्पर्धांचं नेमकं शासनाचं नियोजन काय आहे, ते चालू करणार आहेत, ठेवणार आहेत का बंद करणार आहेत, याचंही त्यांनी कुठंतरी निराकरण करावं। आणि माझी या ठिकाणी अशी एक मागणी आहे की खाशाबा जाधव ज्या स्थितीत घडले ती प्रेरणा नवीन मुलांपुढे येण्यासाठी त्यांचा जन्मदिवस हा प्रेरणा दिन म्हणून सरकारने घोषित करावा आणि जाता जाता जे त्यांच्या जन्मभूमीमध्ये एक स्मारक उभारलं आहे कारवे नाका परिसरात कराड नगरपालिकेनं, ते अतिशय वाईट स्थितीमध्ये सद्यस्थितीला दिसत आहे। तर किमान या राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडापटूचं यथोचित स्मारक जे आहे ते सुशोभित आणि व्यवस्थित जतन करावं